गणपती बाप्पा मोरया। एकदा मिथिलाच्या राजदरबारात दिल्लीचा एक पैलवान आला। तो 7 फूट उंच, भारदस्त आणि मजबूत शर्यतीचा कुस्तीपटू होता। त्याचे शरीर पिळदार आणि पाहण्यासारखे होते। मिथिला राज्याचे महाराज खूपच कलाप्रेमी होते। त्यांनी त्या पैलवानाचे मोठ्या आदराने दरबारात स्वागत केले। तिथे आल्यावर पैलवान हा अत्यंत गर्विष्ठपणे बोलला, महाराज, माझे नाव ज्वालासिंह आहे आणि मी दिल्लीहून आलो आहे। माझा मुकाबला करू शकेल असा एकही पैलवान दिल्लीत नाही। आजूबाजूच्या राज्यातील सर्व पैलवानांना मी कुस्तीत पराभूत केले आहे। आता मी तुमच्या राज्यात आलो आहे। मी ऐकले आहे की तुमच्या राज्यात एकापेक्षा एक बेहतरीन पैलवान आहेत। मला पण हे बघायचे आहे की कुणात एवढी हिंमत आहे की जो मला टक्कर देऊ शकतो। मिथिलेच्या राजाला त्याचे गर्विष्ठ बोलणे काही आवडले नाही आणि ते म्हणाले, मल्ल ज्वालासिंह, आम्हाला हे जाणून खूपच आनंद झाला की तुम्ही एवढे ताकदवान पैलवान आहात, पण माणसाने आपल्या सामर्थ्याचा एवढा अभिमान बाळगू नये। तुम्ही कधीच विसरू नका की या जगात आपल्यापेक्षा वरचढ कोणी ना कोणी नक्कीच असते। त्यावर ज्वालासिंह म्हणाला, महाराज, आजपर्यंत मला द्वंद्वयुद्धात कोणीच पराभूत करू शकले नाही। महाराज बोलले, असे झालेही असेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच पराभूत होऊ शकत नाही। ज्वालासिंह म्हणाला, महाराज, मला पराभूत करणे अशक्य आहे। तर महाराज म्हणाले, ठीक आहे, मग याचा फैसला उद्या सकाळी आखाड्यात होईल। आणि दुसऱ्या दिवशी ज्वालासिंह हा गर्जना करत कुस्तीच्या आखाड्यात उतरला। मिथिला राज्याचे अनेक मल्ल त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करण्यासाठी तयार होते। महाराज येताच कुस्तीचा पहिला सामना सुरू झाला। ज्वालासिंह हा खरोखरच एक अप्रतिम कुशल कुस्तीपटू होता। त्याने क्षणात प्रतिस्पर्ध्याला चितपट केले आणि त्यानंतर मिथिलाच्या आणखी 4 मल्लांनी सुद्धा त्याच्यासमोर गुडघे टेकले। आता मिथिला राज्याची प्रतिष्ठा धोक्यात आली। राजा चिंतेत पडला म्हणून राजाने त्या दिवशी त्याला शाही पाहुणे म्हणून मेजवानी दिली। दुसऱ्या दिवशी तर महाराजांना आश्चर्याचा धक्काच बसला। मिथिलेचा एक पैलवान सुद्धा ज्वालासिंहशी द्वंद्वयुद्ध करायला तयार नव्हता। मिथिलाची इज्जत कोण वाचवू शकणार नाही हे आता महाराजांच्या लक्षात आले होते। त्यांच्या चेहऱ्यावर उदासी पसरली आणि ते दरबारातील सर्व लोकांकडे पाहू लागले आणि मनातल्या मनात म्हणाले, मिथिलेत असा एक सुद्धा मल्ल नाही का जो ज्वालासिंहाचा अहंकार, घमेंड, चूरचूर करेल का? यासाठीच आपण आपल्या मल्लांना तूप, दूध वगैरे खाऊ घातले आहे का? अशा प्रकारे होत राहिले तर मिथिलाची इज्जत, प्रतिष्ठा धुळीस मिळेल। गोनूझा हेही त्यावेळी दरबारात होते। महाराजांची उदासी त्यांना पाहवली नाही। ते विचार करू लागले, आता काहीतरी केलेच पाहिजे। काय करावं बरं? असा विचार करत असतानाच ते एकदम म्हणाले, मी ज्वालासिंह बरोबर मल्लयुद्ध करणार। महाराज त्यांचे बोलणे ऐकून अवाक झाले आणि ते म्हणाले, तुम्ही आणि मल्लयुद्ध तुमचे हे क्षेत्र नाही। ज्वालासिंह आश्चर्यचकित होऊन हसत म्हणाला, तुझ्यासारखा कमजोर माणूस माझ्याशी मल्लयुद्ध करणार? अरे बाबा, उगीच हातपाय मोडतील तुझे। एका क्षणात तुला उचलून खाली आदळेल। त्यावर गोनूझा गर्जना करत म्हणाले, मला मान्य आहे की हे माझे क्षेत्र नाही, पण मी लहानपणी खूप कुस्ती खेळायचो। तेव्हा माझ्यावर कोणते भूत सवार व्हायचे देवाला ठाऊक। मी माझ्या प्रतिस्पर्ध्याचे हातपाय मोडले आहेत। माझ्या घरी जास्त तक्रारी येऊ लागल्या म्हणून घरच्यांनी मला कुस्ती खेळण्यापासून रोखले। मग बऱ्याच दिवसांनी एका ज्योतिषाने मला सांगितले की माझ्या हातावर एक मानव हत्येची रेखा आहे आणि ही हत्या सुद्धा मल्लयुद्ध करत असताना माझ्या हातून होईल। म्हणूनच मी कुस्ती खेळणे बंद केले। पण आज माझ्या राज्याच्या इज्जतीचा, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, म्हणून मी नक्कीच लढेन। गोनूझा यांचे बोलणे ज्वालासिंह हा मोठ्या आश्चर्याने ऐकत होता। गोनूझा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून या पैलवानाची घमेंड उतरवतील हे महाराजांच्या लक्षात आले होते। त्यांनी गोनूझाला ज्वालासिंह बरोबर मल्लयुद्ध करण्याची परवानगी दिली।
मग गोनूजा हे ज्वालासिंहला म्हणाले, ज्वालासिंह भाऊ, तुम्ही तर कुस्तीचे तज्ज्ञ आहात. अनेक पैलवानांना तुम्ही कुस्तीत हरवले असेल, मग तुम्हाला कुस्तीची सरगम माहितीच असेल. हे ऐकून ज्वालासिंह म्हणाला, सरगम? गोनूजा म्हणाले, काय भाऊ, तुम्हाला कुस्तीची सरगम माहित नाही का? मग तुम्ही कसले आलात पैलवान? ज्वालासिंह मनातल्या मनात म्हणाला, कुस्तीची सरगम असते का? असेलही, पण मला काय करायचं आहे त्या सरगमचं? याला उचलून एकदाच खाली आपटलं की हा लगेच चिटपट होईल. पण भर दरबारात तो कुस्तीची सरगम माहीत नाही असे म्हणू शकत नव्हता. म्हणून तो म्हणाला, मला कुस्तीची सरगम माहीत आहे, मला सगळं माहीत आहे. मग गोनूजा म्हणाले, उद्या आपली कुस्ती पंचम स्वर, द्रुतलय, पटकताल आणि कालभैरव रागात होईल. ज्वालासिंहने सुद्धा होकारार्थी मान हलवली, पण त्याच्या मनात खळबळ माजली. आजपर्यंत असली कुस्ती आपण कधीच खेळलो नाही. हे नक्की कसले डाव आहेत हे पण कळायला साधन नाही. तो खूपच गोंधळला होता. रात्रीचे जेवण करून ज्वालासिंह जेव्हा आराम करत बसला होता, तेव्हा काही दरबारी त्याच्याशी गप्पा मारायला आले. त्यातील एक दरबारी म्हणाला, उद्या खरोखरच खूपच मजा येणार आहे. खरी कुस्ती तर उद्या पाहायला मिळेल. गोनूजा हे जरा पटकतालमध्ये कच्चे आहेत, पण द्रुतलयमध्ये तर त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. पापणी लवायच्या आत तुमचा मणका मोडलेला असेल असा आश्चर्यकारक डाव त्यांच्याकडे आहे. ज्वालासिंह हा घाबरला आणि त्याने त्याच्या ओठावर जीभ फिरवून विचारले, ही मल्लविद्या ते कुठे शिकले? दरबारी म्हणाले, दिल्लीतच. आणखी कुठे? दिल्लीत सर्व डावपेच शिकवले जातात, पण जोपर्यंत लय ताल येत नाही तोपर्यंत खरी कुस्ती येत नाही. कालभैरव हे गोनूजाचे उस्ताद आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल कालभैरव हे किती क्रोधी मल्ल आहेत ते. आणि त्यांचे गोनूजा हे चेले आहेत. त्यांचा एक डाव आणि तुमचा खेळ खल्लास. आता ज्वालासिंह जाम घाबरला. काय करावे हे त्याला सुचतच नव्हते. मग तो दरबारींना म्हणाला, मला आता झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. दरबारी हे ठीक आहे असे म्हणत हसत हसत तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी आखाड्याभोवती कुस्ती पाहण्यासाठी तुफान गर्दी जमली. गोनूजा आखाड्यात सिंहासारखी गर्जना करत उतरले. मिथिलेचे महाराज सुद्धा गादीवर येऊन बसले, पण दिल्लीचा पैलवान ज्वालासिंहाचा पत्ताच नव्हता. अख्ख्या मिथिला नगरीत शोधून सुद्धा तो कुठेच सापडला नाही. म्हणून महाराजांनी गोनूजा यांना विजेता घोषित केले आणि त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले. नंतर महाराजांनी गोनूजाला विचारले, तुम्ही असं काय केलं की कुस्ती न खेळता ज्वालासिंह पळून गेला? गोनूजा यांनी हसत हसत सांगितले की महाराज, ज्वालासिंहला मी सूर, ताल आणि लयच्या गोंधळात टाकले आणि रात्रीच्या वेळी काही विश्वासू दरबारींना पाठवून त्याला भयभीत केले. त्यामुळे तो इतका घाबरला की कुस्ती न करता पळून जाणे त्याने स्वतःसाठी भले मानले. महाराज हे खूपच प्रसन्न झाले, कारण त्यांच्या राज्याची इज्जत, प्रतिष्ठा वाचली होती. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.